अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. मी संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो अवतार तुम्हा धराया कारण बुद्धराया जन जुडजीवा वाढावया किंवा वाढविले सुख भक्ती भाव धर्म कुळाचार्य नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा तुका मने गुण चंदनाचे अंगी तुका मने गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावने आद्यत्रे जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती श्री संताची या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो शिवे करता निवडलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबार यांचा असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबार या संतांचं स्वरूप आणि संतांचं कार्य उभय स्वरूपाचा विचार या अभंगातून महाराजांनी प्रकट केलेला आहे. आजच्या सेवेचं प्रवृत्ती निमित्त कैलासवासी मारुती राठोड यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने वा पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हरिभक्तपर्यंत त्यांचे चिरंजीव जगन्नाथ राठोड ही सेवा आज आयोजित केलेली आहे. ते बोलता बोलता बोलले, आमचे वडील काय वारकरी नव्हते पण आम्ही भाऊ वारकरी आहोत. पण त्याला कारण म्हणले काय नाही, म्हणले बापूंचा सहवास म्हणजे आदरणीय राऊत महाराजांच्या संगतीतून आमची परमार्थाची सुरुवात झाली. ते जरी वारकरी नसले तरी तुम्ही वारकरी झाला तर ती त्यांची पुण्याई त्या माग मानावी लागते बरं का. गृहीत धरावं लागतं. मी म्हणत नाही तुकोबारांनी वर्णन केले धन्य माता पिता तयाच्या ते अध्यारूत आहे त्याच्यामध्ये. पण ज्या मात्या पित्याने आपला जन्म दिला त्या मात्या पित्याचं काहीतरी आपल्या रक्तात अंश असला पाहिजे ना. त्यांनी काहीतरी पूर्वी केलेलं संचित त्या मानाचं असलं पाहिजे. एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आपण केलेलं संचित आपल्याला जरी ते भोगायला नाही मिळालं तर पुढच्या पिढीला भोगायला मिळतं ना. लौकिक दृष्टीने माणसं ऐश्वर्य निर्माण करतात पण स्वतःला ऐश्वर्य भोगता येत नाही, पण पुढच्या पिढीला ऐश्वर्य भोगता येतं. तेच परमार्थाच्या दृष्टीने सुद्धा चिंतन करता येतं बरं का. तेव्हा त्यांच्यावरती संस्काराचे परमार्थाचे संस्कार आणि त्या संस्काराला माय बापाचं कारण मानावं लागेल. असो आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये मात्या पित्यांचं स्मरण करावं, श्राद्ध घालावं, एक नैमित्तिक कर्माचा विचार मांडलेला आहे. आणि ते घालावं, घातलंच पाहिजे का, घालण्याने काय फायदा, अनेक त्याची मीमांसा केल्यानंतर लक्षात येईल की नैमित्तिक कर्माचं फल आहे अंतःकरणाची शुद्धी बरं का. कारण आपण जे जीवनामध्ये कर्म करतो
त्या कर्माचा संबंध आहे. जर ते सकाम बुद्धीनं केलं तर पुण्य निर्माण करतं, आणि ते जर निष्काम बुद्धीनं केलं तर अंतःकरणाची शुद्धी करतं. बरं का, मात्या पित्यांचं जे श्राद्ध घातलं जातं ही काय अपेक्षा नाही आहे, कर्तव्य आहे. त्यांची ऋण आपल्या जीवनामध्ये आहे आणि ते आपण केले पाहिजेत. बरं का, कारण ऋणाचा संबंध असा सांगितलेला आहे, ज्यांचे ऋण आपल्या जीवनामध्ये आहे ते ऋण जर आपण जीवनामध्ये नाही फेडले तर ऋण फेडण्याकरता जन्म घ्यावा लागतो, किंबहुना देवाला घ्यावा लागला ऋण फेडावया धरी अवतार. भगवंतानी त्या भक्ताचे ऋण फेडण्याकरता अवतार धारण केला. तसं आमच्या तुमच्या जीवनामध्ये ऋण आहेत, ते ऋण नाही फेडले तर जन्म घ्यावा लागतो, किंबहुना महाराजांनी वर्णन केले ऋण वैर हत्या हे तो न फिटे. बर का, फिटत नाही, लक्षात ठेवा. म्हणजे ते कर्तव्य बुद्धीनं आपण जीवनामध्ये ते करावं लागतं. तेव्हा त्या वडिलांचे ऋण आहेत जीवनामध्ये, आणि त्या ऋणाच्या संबंधाने शास्त्रामध्ये विचार मांडलेला आहे की त्यांचं श्राद्ध कर्म हे पुत्राने केलंच पाहिजे. पण पुत्राचं वर्णन करताना शास्त्रकारांनी असं वर्णन केले, पुनाम नरक, अंतर म्हणजे तारणारा, नरकातून जो तारतो त्याला म्हणतात पुत्र. बरं, आणि या दृष्टीनं आज त्या मात्या पित्यांच्या वडिलांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा सेवेचा योग योगाने आपल्या वाट्याला आलेला आहे. आदरणीय महाराजांच्या सहवासामध्ये ते असल्यामुळं परवा बोलता बोलता सहज बोलले, म्हणजे महाराज या तिथेला आपण खाली आहात का? सांगितलं कार्यक्रम दुसरीकडे आहे, पण जेवण होईपर्यंत कीर्तन होईपर्यंत विचार थोडासा आला. 9 ते 11 आहे, 7 ते 9 करता येईल, हरकत नाही. आणि त्या निश्चयाला धरूनाची ही सेवा आहे. त्या संबंधाने काही चिंतन करावं मग संत पर प्रकरणातला अभंग सेवेकरता निवडलेल्या सर्वांचा श्रुत आहे, पठणातला आहे. या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय एक समाजाच्या समोर संत जीवन वर्णन करत असताना त्या संतांचं स्वरूप आणि संतांचं कार्य याचा विचार प्रकट करतायत. का करतायत? अनेक कारण आहेत. त्यातला थोडासा जर तुलनात्मक जर विचार केला तर आपलंही स्वरूप आहे आणि आपलंही कार्य आहे. बरं, म्हणून आपल्या स्वरूपाचं आपल्याला ज्ञान नाही आहे, एवढाच फरक आहे. आपणही काहीतरी करण्याकरता चालूय. मग त्यांच्या स्वरूपाचा आणि आपल्या स्वरूपाचा विचार जर केला तर संतांचं स्वरूप आहे तेच आपलं स्वरूप आहे, फक्त ते अज्ञानाने आवृत आहे. संतही कार्य करण्याकरता या भूतलावरती आले, आम्ही तुम्ही सुद्धा कर्म करण्याकरता चालू. फरक काय आहे? फरक एवढाच आहे, आपण स्वतः करता करतो आणि संत जगाकरता करतात. आम्ही अज्ञानामध्ये जगतो, ते ज्ञानामध्ये जगतात. बरं का, मग त्यांचं वर्णन करण्याने आपल्याला एक फायदा होईल. खरंच आपल्याला सुद्धा असं जगता येईल का? प्रयत्न केला तर शक्य आहे. म्हणून संत स्वरूपाचा विचार आपल्या जीवनामध्ये आपण सातत्याने करावा. का संत समाजाला जवळचे आहेत. बरं का, देवापेक्षा संत आम्हा तुम्हाला जवळचे आहेत. कारण
आमच्या तुमच्यासारखा मानवदेह धारण करून त्या संत महात्म्यांनी आपल्या जीवनामध्ये केलेलं कार्य आहे. देवाने जरी देह धारण केलेला असला तरी त्याचा संबंध वेगळा आहे. पण संत या भूतलावरती मानव देह धारण करून अवतीर्ण होऊन ते कार्य करण्याकरता प्रवृत्त झाले. पण कार्य करण्याकरता प्रवृत्त झालेले संत महाराज म्हणतात कसे आहेत. जर थोडासा जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला कळेल की खरंच संतांचं स्वरूप हे आज समाजाच्या दृष्टीने अतिशय महनीय स्वरूपाचं आहे. बरं का, महनीय स्वरूपाचं आहे. पण आपण जीवनामध्ये जन्माला आल्यानंतर आपल्या जीवनामध्ये पितृत्व येतं. जे पितृत्व आमच्या तुमच्या जीवनामध्ये येतं ते सापेक्षतेने येतं का निरपेक्षतेने येतं? सापेक्षतेने येतं बरं का. आणि संतांच्या जीवनामध्ये जे पितृत्व आहे ते निरपेक्षतेने आहे. कारण जन्माला आल्यानंतर आपल्याला काही गोष्टीचा कर्मानुसार स्वीकार करावा लागतो. ना म्हणो नये धनंजया जिया परी, काही अंगीकार करावा लागतो. तसं आपल्याला जीवनामध्ये काही गोष्टी स्वीकाराव्या लागतात. मग स्वीकाराव्या लागतात पण जीवनामध्ये जगत असताना त्या आपल्या जीवनाला एक वलय निर्माण होतं. आणि ते वलय म्हणजे निर्माण जर कोणतं होत असेल तर कुटुंबातून निर्माण होणार आहे. बरं, आणि संतांच्या जीवनाकडे पाहिलं तर संतांच्या जीवनामध्ये वलय आहे पण ते व्यापकतेचं वलय आहे. म्हणून महाराजांनी वर्णन केलं संत जरी या भूतलावरती अवतीर्ण होत असले, अवतीर्ण होऊन त्या जगतामध्ये जरी वावरत असले तर त्या वावरण्याच्या माग मात्र एक हेतू संतांच्या जीवनामध्ये आहे. आणि तो जर कोणता असेल तर महाराज म्हणतात एकच, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. देह कष्ट परोपकारे देह कष्ट जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. देह कष्ट परोपकारे देह कष्ट जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. देह कष्टविती परोपकारी. आमच्या तुमच्या जीवनाचा विचार केला तर जगाच्या नाही बरं का, कुटुंबाकरता आमचं तुमचं जीवन आहे. आणि कुटुंबाकरता जे जीवन आहे ते केवळ परोपकाराकरता नाही, तादात्म्य ठेवून आहे. तादात्म्य ठेवून आहे. संत जगाच्या उद्धाराकरता येतात. कमीत कमी मनुष्याला एवढं तरी कळावं, आपण जन्माला आल्यानंतर आपण जरी कर्म करत असलो तरी कमीत कमी आपण आपल्या जीवनामध्ये आपला उद्धार तरी करून घ्यावा, एवढं तरी जीवाला कळावं. एवढं तरी जीवाला कळावं तरी पुष्कळ आहे बरं का.
कर्माच्या संबंधाने कुटुंबाशी संबंधाला आयुष्य जाणारच आहे, त्यात का नाकारता येणार नाही. पण जे प्राप्त झालेलं आयुष्य, प्राप्त झालेलं जीवन, ते उद्धार करून घेण्याकरता एवढं जरी जीवाला कळालं तरी पुष्कळ आहे. म्हणून तुकोबाराय म्हणता, संत जीवनाचा जर विचार केला तर जगत उद्धारा करता ही मंडळी आली. आणि जगत उद्धाराचं कार्य करायचं आहे, जगत उद्धाराचं कार्य करण्याकरता या जगामध्ये जीव आहे. आणि सकल जीवाचा उद्धार करणं हे संतांचं कार्य आहे. मग तो उद्धार करण्याकरता त्या जीवाविषयी संतांच्या अंतःकरणामध्ये काय भाव आहे. एखाद्याचं जीवनामध्ये जर काही कार्य करायचं असेल तर त्याच्याविषयी कमीत कमी काहीतरी आत्मीयता निर्माण व्हावी लागते, आपुलकी निर्माण व्हावी लागते. आपण प्रवासाला निघालो, बसमध्ये बसलो, जाऊन शीट धरली, एक शिल्लक आहे, मागून काही माणसं आली, आलेल्याला आम्ही जागा देत नाही, कोण ओळखीचा असेल तर जागा देतो. ओळखीचा असेल तर. आपण वरती चढलोय, आपल्या शेजारी कोणी का बसना, जागा द्यावी की नाही, माणसं देत नाहीत. आम्हाला फार अनुभव. म्हणजे यायचे म्हणून विचार सांगतात बरं का लोक, यायचे म्हणून सांगतात. आणि यायचे म्हणून सांगतात, त्या गर्दीत कोणाचं तरी तोंड बघतात आणि त्याला जागा देतात आणि आपल्याला देत नाहीत बरं का. त्याचा अर्थ काय. एसटी मध्ये प्रवास करत असताना आपण त्या बस मध्ये बसलेला आहोत, जागा रिकामी आहे, पण ज्याच्याची काही आत्मीयता आहे, आपुलकी आहे, त्याला आपण जागा देतो. संतांनी जगामध्ये अवतीर्ण होऊन जे कार्य केलं, त्यांची जगाविषयी काय भावना होती हो. याचा जर विचार केला तर मला असं वाटतं, त्या जगाविषयी संतांच्या अंतःकरणामध्ये जी भावना होती, जे जे जीव या जगामध्ये जन्माला आलेले आहेत, त्या प्रत्येक जीवाविषयी संतांच्या अंतःकरणामध्ये पुत्रवत भाव होता. पुत्रवत भाव होता. आणि पुत्रवत भाव असल्यामुळे त्या भावाच्या पोटी संतांनी हे केलेलं कार्य आहे. आणि ह्या कार्याला बघून तुकोबांना वाटलं, खरंच जगत उद्धाराचं कार्य करण्याकरता संतांच्या अंतःकरणामध्ये असलेला भाव पाहिल्यानंतर महाराजांना वाटलं, खरंच यांचं वर्णन करावं असं जर वाटत असेल तर यांना माय बाप संबोधित म्हणूनच वर्णन करावं. तुम्ही संत माया बाप कृपावंत, तुम्ही संत माया बाप कृपावंत, तुम्ही संत तुम्ही संत माया बाप कृपावंत, तुम्ही संत माया बाप कृपावंत, तुम्ही संत माया बाप कायमी पतित कीर्तिवानु, कायमी पतित कीर्तिवानु, अवतार तुम्हा कराया करुण, अवतार तुम्हा कराया करुण. तुम्ही संत माय बाप कृपावंत,
तुम्ही संत मायबाप, हे संत मायबाप आहेत कोणाचे? जगाचे बर का. काही लोक वर्णन करतात संत हे जगाचे माय बाप असल्यासारखे, असल्यासारखे नाहीत, आहेत बर का. असणं वेगळं आणि सारखं म्हणणं फरक आहे, लक्षात ठेवा. पण ते जगाचे मायबापच आहेत संत, लक्षात ठेवा. आता जगाचे मायबाप आहेत हे कशावरून? तर त्या मानाचं त्यांचं अंतःकरण विशाल आहे. सर्वांना माझं म्हणण्याकरता अंतःकरणाची व्यापकता तेवढी निर्माण व्हावी लागते. केवढी व्हावी लागते? जेवढं विश्व आहे तेवढं अंतःकरण व्हावं लागतं. का अंतःकरण हे संकोच विकोच पावतं बर का. आमचं तुमचं अंतःकरण संकोचित आहे आणि संतांचं अंतःकरण व्यापक आहे. तुका म्हणे वाव पोटी मधुरा वाणी ओटी, तुका म्हणे वाव पोटी. वाव म्हणजे पुष्कळ जागा आहे, पुष्कळ जागा म्हणजे संतांचं अंतःकरण हे विशाल आहे, व्यापक आहे. एवढी विशालता, एवढी व्यापकता त्यांच्या अंतःकरणाला प्राप्त होण्याकरता तेवढा त्यांचा बोध आहे. ही विश्वची माझी घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. या बोधाला प्राप्त झाल्याशिवाय विश्वाविषयी अशी भावना निर्माण होऊ शकत नाही, होऊ शकत नाही, लक्षात ठेवा. एवढी व्यापकता त्यांच्या अंतःकरणाची आहे. संपूर्ण जगाला माझं म्हणायचं आहे. जगाला, आपण आपल्याच लोकाला माझं म्हणायला सुद्धा आपली जीभ जड होते बर का. ज्यांनी जगाला माझं म्हटलं, काय अंतःकरण असेल पहा. आणि सगळ्याला माझं म्हटलं की फार अवघड आहे. सगळ्यांचं निस्तरावं लागतं बर का, सगळ्यांचं निस्तरावं लागतं. आपण जर वारीला निघालो आणि वारीला 4 लोक जर आपल्या बरोबर नेले तर त्यांचं सुद्धा बरोबर बघावं लागतं बर. आपण गेलो, 4 लोक घेऊन गेलो आणि त्या गर्दीमध्ये नेलेल्या लोकांची जर आपण काही व्यवस्था केली, लोक म्हणतात बघा याने आम्हाला नेलं पण आमच्याकडे काही बघितलं नाही बर का, बघितलं नाहीये. 4 लोक जर वारीला घेऊन गेलो तर त्या 4 लोकांचं बघावं लागतं. आपण कुटुंबामध्ये राहतो, कुटुंबाचंच बघतो, त्याच्या पलीकडे जाऊन बघत नाही बर. ज्यांनी जगाचं बघितलं, काय जगाचं बघितलं? एकच बघितलं, जगाच्या पोटाची चिंता संतांनी केली नाही, त्याची व्यवस्था ईश्वराने केलेली आहे बरं. पण तो जगन्नाथ आहे, तो जगन्नाथ आहे. मग संत ही पोटाची चिंता करत नाहीत, संत हे उद्धाराची चिंता करतात. पोटाची चिंता करणारा चांगला का उद्धाराची चिंता करणारा चांगला? भोग्याला वाटेल पोटाची चिंता करणारा चांगला, आणि जो जिज्ञासू आहे त्याला वाटेल उद्धाराची चिंता करणारा चांगला. असा अर्थ तुम्ही करू नका समाजाच्या पोटाची चिंता संतांनी केली नाही. केली, केली नाही असं नाही, पण ती चिंता करण्याकरता संत प्रवृत्त झाले नाहीत. कारण प्रारब्धाच्या द्वारे कोणाचं ना कोणाचं तरी पोट भरतंय, त्याचा काय फार विचार करावा लागत नाही. प्रारब्धेची भरे पोट तुका करीना बोभाट. प्रारब्धाने पोट भरत, फार त्याचा विचार करावा लागत नाही. पण परमार्थाचा विचार करावा लागतो आणि त्या उद्धाराची चिंता वाहिलीवर का, जगाच्या उद्धाराची.
माय बापाच्या अंतःकरणामध्ये मुलाची चिंता असते आयुष्याची, बरं का. माझा मुलगा स्वतःच्या पायावरती कसा उभा राहील त्याच्याकरता ते माय बाप जीवनामध्ये फार प्रयत्न करतात, बरं का, फार प्रयत्न करतात. म्हणजे लौकिक दृष्टीने माय बाप मुलाची चिंता करतात, लौकिक दृष्टीनं करतात. पण संत जे जगाची चिंता करतात ते उद्धाराच्या दृष्टीने चिंता करतात, बरं का, उद्धाराच्या दृष्टीने. बुडत हे जाना न देखवे डोळा, बुडत हे जाना न देखवे डोळा, येतो कळवा म्हणूया, येतो कळवा म्हणूया. बुडत हे जाना ना देखवे डोळा, बुडत हे जाना ना देखवे डोळा, येतो कळवा म्हणूया, येतो कळवा म्हणूया. बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणूनिया. जगाच्या उद्धाराची चिंता संतांनी केली, बरं का. चिंता राहते कुठं? मोबाईल मध्ये, अंतःकरणामध्ये. अंतःकरणाचा तो धर्म आहे चिंता, अंतःकरणाचा धर्म आहे. चिंता स्वतः करता करणं वेगळं आणि दुसऱ्याची चिंता करणं वेगळं, बरं. ज्या अंतःकरणामध्ये संतांच्या ही जगाविषयी निर्माण झालेली चिंता आहे त्याच्या मागे एकच की या जगाविषयी त्यांच्या अंतःकरणामध्ये आत्मौपम्य भाव आहे. आत्मौपम्य भाव कधी निर्माण होतो? गुरुवर्य साखरे महाराज सांगत असतात, महात्मा व्यापक बोधाला प्राप्त होतो त्याच वेळी आत्मौपम्य बुद्धी निर्माण होते, एरवी होत नाही. बोलणं वेगळं आणि ती अवस्था निर्माण वेगळं. आत्मौपम्य विषयी बोलणं वेगळं, व्यापक बोधाला प्राप्त झाल्यानंतरची अवस्था निर्माण होते, एरवी शक्य नाही आहे. लक्षात. आणि या भावनेतून संत आज जगाचा विचार करतायत आणि तो विचार करत असताना तुकोबारे म्हणतात त्यांच्या अंतःकरणामध्ये एक मातृभाव आहे आणि पितृभाव आहे. एकाच व्यक्तीच्या ठिकाणी हे दोन भाव पाहायला मिळतात. कधी कधी मातृत्व भावाने जगाला उपदेश केला तर कधी कधी पितृत्व भावाने जगाला उपदेश केला, बरं. मातृत्व भावाने उपदेश करण्याकरता थोडीशी मृदुता असते आणि पितृत्व भावाने उपदेश करण्याकरता थोडीशी कठोरता असते, बरं. मुलाला सांगत असताना आईच्या अंतःकरणामध्ये त्यावेळी मृदू भाव असतो आणि बाप मुलाला सांगत असताना त्यावेळी बापाच्या अंतःकरणामध्ये कठोरता असते. त्या दोन भावाला पाहून तुकोबारे म्हणतात ज्या ज्यावेळी संत
मातृत्व भावाने जगाला सांगतात त्यावेळी महाराज म्हणतात माय, आणि पितृत्व भावाने जगाला सांगतात त्यावेळी बाप. हे निरीक्षण तुकोबारांनी केलेलं आहे बरं. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. हा मृदू भावांतकरणाचा. पाया पडून जगाला संत ज्यावेळी सांगता समजावं मातृत्व भाव आहे, आणि ज्यावेळी कठोर भाव ज्यांच्या अंतकरणामध्ये निर्माण होतो त्यावेळी समजावं पितृत्व भाव आहे. का बापाचे शब्द कठोर असतात बरं का, कठोर असतात. पण कधी कधी कठोर भावाने वर्णन केलेलं लक्षात ठेवा. आता उघडी डोळे जरी अद्यापि न कळे, मातेची या खोळे दगड आला पोटाशी. शब्द कठोर आहेत बरं. असे कठोर शब्द आणि मृदू शब्द. मृदू शब्द आला की समजावं मातेच्या हृदयातून बोलले, आणि कठोर शब्द आला की समजावं बापाच्या भावातून बोलले, हृदयातून बरं का. असे दोन भाव ज्यांच्या अंतकरणामध्ये राहतात त्या दोन्ही भावाला पाहून तुकोबाराय म्हणतात तुम्ही संत माय बाप. बऱ्याच ठिकाणी हा विचार आलाय, तुम्ही संत माय बाप जे का दयेचे सागर. शब्द आहे नाथ महाराजांचं प्रमाण आहे अंधया पंधयातलं बरं का. तुम्ही संत माय बाप जे का दयेचे सागर. म्हणजे माय बाप हे अनेक ठिकाणी त्या संतांचं केलेलं वर्णन आहे, प्रसिद्ध प्रमाण आहे त्याच्याकरता. खरंच संत मायबाप आहेत, पण कोणाचे आपण विचार मांडला ते सर्वांचेच. पण नाथ महाराजांनी थोडासा त्यातला थोडासा किंचित बदल केला. हे मायबापच आहेत, पण कोणाचे साधकाचा माय बाप दरुशने हरे साधकाचा माय बाप दरुशने हरे ताप. रूपा माझा सर्वाभूती सुखा राधा माय बाप सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. साधकाचा माय बाप दरुशने हरे ताप सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा तुम्ही संत माय बाप. संपूर्ण विश्वाच्या दृष्टीने संतांनी एक केलेला विचार आहे, अतिशय महनीय स्वरूपाचा आहे. जगाच्या उद्धाराची चिंता संतांनी केलेली आहे, बाकी कोणी केलेली नाही. बाकीची सगळे बोल घेवडे आहेत. गुरुवारी महाराजांचा शब्द आहे. निवडणुकीच्या काळामध्ये आले की उभे राहिल्यानंतर ते लोकाला काय म्हणतात, आम्ही तळागाळातल्या लोकाला वर काढण्याकरता उभे आहोत. तळागाळातल्या लोकांना वर काढण्याकरता उभे आहोत म्हणतात.
पण तशी वास्तवता नसते बरं का. तळागाळातल्या लोकाला ते वर काढत नाहीत, अधिक तळागाळात घालतात बरं का. हा, बोलणं वेगळं आणि करणं वेगळं. संत बोलले नाहीत, हा, संतांनी केलं. जे जे समाजाच्या करता संतांनी आपल्या जीवनामध्ये केलेलं आहे लक्षात ठेवा. बाकी त्यांनी आपल्या जीवनामध्ये काय केलं म्हणून तर महाराजांना सांगावं लागलं. एक अभंग आहे, अर्भकाचे साठी पंथी हाती तैसे संत जगी बोलोनी दाविती जगी क्रिया करुनी दाविती अंगी. तैसे संत जगी क्रिया करुनी दाविती अंगी. हा, प्रत्यक्ष क्रिया आचरण करतात, ती क्रिया करतात बरं का. सोपं नाही आहे. आणि एखाद्याच्या जीवनाचं वर्णन करणं, एखाद्याचं सांगणं आणि त्याप्रमाणे वागणं याच्यामध्ये फार अंतर आहे. गुरुवारी महाराज सांगत असतात, एक ग्रस्त कामाला जाता जाता रस्त्यामध्ये पडले आणि रस्त्यामध्ये पडले, भोवळ येऊन पडले. सकाळी 8-9ची वेळ होती. मागून एक ग्रस्त आले. त्या पडलेल्या ग्रस्ताला पाहिलं, रस्त्यामध्येच पडलेला आहे. तो काय काय त्या व्यक्तीविषयी वटवट केला आणि निघून गेला बरं का. दुसरे ग्रस्त आले, त्यांनी ते दृश्य पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्याला राहवलं नाही. ते म्हटलं, खरंच मी समाजाला नेहमी सांगत असतो, अशा दीनदुबळ्या लोकांची व्यवस्था झाली पाहिजे, ती कोणीतरी केली पाहिजे. हा, आणि ही जर करावी असं वाटत असेल तर आमच्या सारख्याला निवडून दिलं पाहिजे असं म्हटलं आणि निघून गेला बरं. तिसरे ग्रस्त आले, त्यांनी पाहिलं, पाहिल्या बरोबर त्याला उचललं बरं. त्याला खांद्यावरती घेतलं, दवाखान्यामध्ये नेलं. डॉक्टर साहेब याला काय झाले बघा म्हणून सांगितलं. औषधोपचार केला आणि तो शुद्धीवरती आल्यानंतर, बाबा तू कुठून कुठे कशा करता चालला होता, बोलले नाही, प्रत्यक्ष क्रिया. म्हणून संत हे जगाकरता कार्य करतात आणि जगाकरता जे कार्य करतात ते पुत्र भावाने कार्य करतात. म्हणजे सकल जीवाविषयी त्यांच्या अंतःकरणामध्ये एकच इच्छा आहे, लौकिक दृष्टीने माय बाप जसा मुलाच्या लौकिक जीवनाचा विचार करतात, संत महात्मे परमार्थाच्या दृष्टीने जीवनाचा विचार करतात, समाजाचा बरं. आणि ही त्यांची स्थिती पाहून महाराजांना वाटलं, खरंच हे संत मायबाप आहेत. तुम्ही संत मायबाप, तुम्ही संत कृपावंत. संत हे कृपावंत आहेत, दयाघन आहेत. हा, त्यांच्या अंतःकरणामध्ये समाजाविषयी असलेली ही करुणा आहे बरं का. कृपावंत या शब्दाचा अर्थ आहे की अंत शब्द त्याच्यामध्ये आलेला आहे. कृपावंत म्हणजे ज्यांच्या कृपेला अंत नाही, या शब्दाचा अर्थ की त्यांची कृपा ही व्यापक आहे, मर्यादित नाही बरं का. बऱ्याच ठिकाणी शब्द वर्णा हो भेटेल त्याच्याची, बरोबर. कृपावंत शब्द आलेला आहे म्हणून व्यापक त्यांच्या अंतःकरणामध्ये ही दया करुणा वास करते. महाराजांनी बऱ्याच ठिकाणी वर्णन केले. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग, गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हाशी. एवढी हा त्यांच्या अंतःकरणामध्ये ही कृपा नाम दया नाम करुणा वास करते बरं का. पुत्र भावाने चिंता करणं समाजाची आणि अखिल विश्वाविषयी ज्यांच्या अंतःकरणामध्ये असलेली करुणा, त्या करुणेचा जर संबंध पाहिला, दयेचा संबंध पाहिला, तर त्या संबंधाचं आपल्याला थोडंसं चिंतन करता येईल.
आज संतांनी वाङ्मयाच्या रूपाने जगामध्ये केलेलं कार्य आहे. आणि वाङ्मयाच्या रूपाने जगामध्ये केलेलं जे कार्य आहे ते कधी कार्य घडतं, त्याचा संबंध करुणेशी लावलेला आहे बरं का. ज्यांच्या करुणेला फुटलेली वाचा म्हणजे हे वाङ्मय आहे बरं का. संतांच्या करुणेला फुटलेली वाचा म्हणजे ज्ञानेश्वरी. संतांच्या करुणेला फुटलेली वाणी म्हणजे गाथा. संतांच्या करुणेला फुटलेली वाचा म्हणजे एकनाथी भागवत. हे करुणेला फुटलेली वाचा हे याला म्हणतात कृपावंत बरं का. म्हणजे त्या कृपेचं सामर्थ्य काय आहे, एवढं मोठं त्या संतांनी निर्माण केलं. विशाल वाङ्मय निर्माण केलं. हे करुणेतून जन्माला आलेलं बरं का, करुणेतून जन्माला आलेलं आहे. आणि तेवढी करुणा त्यांच्या जीवनामध्ये आहे, त्यांच्या जीवनामध्ये आहे. लौकिक जीवनामध्ये जन्म देणारे माय बाप आम्हा तुम्हाला काय करतात, तो काहीतरी मिळवून ठेवतात. मिळवून, समजा मुलगा कर्तृत्ववान नाही निघाला, तो स्वतःच्या पायावरती उभा नाही राहिला, तेव्हा समाजाने आपल्या नावाने बोट मोडू नयेत. तेव्हा आपलं काहीतरी मुलाविषयी कर्तव्य आहे, त्या भावनेनं त्या मुलाकरता काहीतरी मिळवून ठेवतात बरं का. की येन केन प्रकाराने त्याचं लौकिक जीवन त्याच्यावरती भागावं. पण मुलगा जर सज्जन निघाला तर बरं, मुलगा जर संस्कारहीन जर निघाला तर तो कर्तृत्व म्हणून काही मिळवत तर नाही, पण वाढ वडिलांनी मिळवून ठेवलेलं शिल्लकही ठेवत नाही बरं का. शिल्लकही ठेवत नाही. पण संतांनी असं काही आमच्या तुमच्या करता मिळवून ठेवलेलं आहे, पिढ्यान पिढ्या आपल्याला ते उपयोगी पडावं. पिढ्या आणि पिढ्या बरं का. आतापर्यंत किती पिढ्या गेल्या. ज्ञानेश्वरी लिहून 700 वर्षे झाली, गाथा लिहून 400 वर्षे झाली. अशा किती पिढ्या झाल्या. अनेक पिढ्याला उपयोगी पडेल असं ज्यांनी जे निर्माण केलंय, ते निर्माण करण्याच्या मागे त्यांच्या अंतःकरणामध्ये असलेली करुणा आहे, कृपावंत. आणि अशा ह्या संतांच्या स्वरूपाचं वर्णन करताना तुकोबारे म्हणतात, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानो. मोठ्याने मोठ्याचं केलेलं वर्णन आहे. आणि मोठ्याने मोठ्यांचं वर्णन करत असताना त्या मोठ्यांच्या विषयी आपल्या अंतःकरणामध्ये विनम्र भाव प्रगट केलेला आहे. विनम्र भाव प्रत्येकाच्या जीवनामध्ये विनम्रताही असावी. मुलाच्या अंतःकरणामध्ये बापाविषयी असावी, शिष्याच्या अंतःकरणामध्ये गुरुविषयी असावी, भक्ताच्या अंतःकरणामध्ये देवाविषयी असावी, प्रजेच्या अंतःकरणामध्ये राजाविषयी असावी. बरोबर आहे ना. तशी संतांनी संतांच्या विषयी आपल्या अंतःकरणामध्ये असलेली ही विनम्रता प्रगट केलेली आहे बरं. ज्या संतांनी आमच्या तुमच्या करता हे निर्माण केलं, महाराज म्हणतात त्यांनी निर्माण केलं, हे त्यांचं जरी स्वरूप असलं तरी मी त्यांचं वर्णन करण्याकरता कमी पडतो बरं का. मी सामान्य आहे. कायमी पतित कीर्तिवानो. कोणाच्या दृष्टीने? पूर्व संतांच्या दृष्टीने उत्तर संतांनी केलेलं वर्णन आहे. पूर्व संत आणि उत्तर संत त्यांच्यातला विचार आहे, सामान्यांचा विचार नाही बरं का. आणि त्यांच्याविषयी आपल्या अंतःकरणामध्ये असलेली विनम्रता महाराजांनी प्रगट केलेली आहे. कायमी पतित कीर्तिवानो, कायवानो आता न पुरे वाले, मस्तक चरणी देविका, मस्तक चरणी देविका, मस्तक चरणी देविका.
काय मी पतित काय वानू. त्या संतांच्या विषयी विनम्रता प्रकट केली की खरं त्या संतांचं हे स्वरूप पाहिल्यानंतर महाराज म्हणतात, मी वर्णन करण्याकरता जरी प्रवृत्त झालेला असलो तरी मी पामर आहे, सामान्य आहे संतांच्या दृष्टीने. व्यवहारामध्ये एक विचार मांडलेला आहे, व्यवहारामध्ये मुलगा किती जरी मोठा झाला तरी बापाची बरोबरी करू शकत नाही. बाप तो बापच आहे बरं का, बाप तो बापच आहे. जरी त्याला जग साहेब म्हणत असेल पण बापासमोर तो साहेब म्हटलं की त्याच्या ठिकाणी सा येतात, त्याला साहेब म्हणतात बरं का. म्हणजे षड उर्मी बर का, षड विकार नव्हे. सापेक्षित भावना समोरच्याला श्रेष्ठ मानून आपल्याकडे कनिष्ठ भाव घेऊन व्यवहार करणं असा शिष्ट संप्रदाय. हो, मग तो समाजामध्ये उतरला पाहिजे, तो समाजामध्ये उतरला पाहिजे या दृष्टीने हे तुकोबराय बोलतात बरं का. म्हणून तर मी विचार सांगत होतो की मुलगा किती जरी मोठा झाला तरी बापाच्या मानाने तो सामान्यच आहे बरं का, सामान्यच आहे. तेव्हा या जगतामध्ये संत जीवन एवढं उच्चतम स्वरूपाचं आहे, त्या संतांच्या दृष्टीने आपण कशा आहोत, सामान्यच आहोत, सामान्यच आहोत. आणि तो भाव इथं महाराज प्रगट करतात की खरंच त्या संतांच्या विषयी आपल्या अंतःकरणामध्ये असलेली जी श्रेष्ठता, तो भाव मनी ठेवून तुकोबराय इथं वर्णन करतात. काय मी पतित कीर्तिवानू. आणि असे हे संत या भूतलावरती अवतीर्ण होतात. अवतीर्ण होतात म्हणजे स्वतःच्या इच्छेनं या भूतलावरती येतात, स्वतःच्या इच्छेनं बरं का, त्यांना यावं लागत नाही. ते स्वतःहून या भूतलावरती येतात. आणि जे स्वतःहून भूतलावरती येतात स्वतःच्या इच्छेनं वागतात आणि स्वतःच्या इच्छेनं जातात, त्या क्रियेलाच म्हणतात अवतार. त्याला कुठलंही बंधन नाही, कुठलंही बंधन नाही, पारतंत्र्य नाही. अशा भावनेतून या भूतलावरती संत अवतीर्ण होतात. म्हणून महाराज म्हणतात त्या संतांचा या भूतलावरती झालेला हा अवतार आहे बरं का. अवतार दराया कारणा, अवतार दराया कारणा. उतराया जाना, उतराया जाना, जग जीवा अवतार तुम्हारा. दराया कारणा, अवतार तुम्हारा.
धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण तुम्ही संत तुम्हा धराया कारण अवतार उद्धराया जन जड जीवा स्वतः करता संत आलेले नाहीत का त्यांना स्वतः काहीही करायचं नाहीये त्यांच्या जीवनामध्ये काय कर्तव्यच नाहीये कर्तव्यच नाहीये इथं आले कर्तव्य पूर्ण झालं मग कार्य करण्याकरता प्रोत झाले हा भाग वेगळा पण येतानाच ते असे आलेले आहेत जगाचं कार्य करण्याकरता हा स्वतः करता त्यांना काहीही करायचं नाहीये म्हणून तर महाराजांनी वर्णन केले उपजताची ज्ञानी जन्माला आले आणि ज्ञान संपादन केलं हे आमच्या तुमच्या वाट्याला आता जन्माला येऊन ज्ञान मिळवतच नाही तो भाग सोडून द्या म्हणजे जन्माला येऊन ज्ञान मिळवण्याकरता प्रोत झाले जीवाचं कार्य कर्तव्य आहे पण संत जगामध्ये जे अवतीर्ण झाले त्यांनी धारण केलेला अवतार बर धारण केलेला म्हणजे काही कालापुरता धराया बर कायमचा नाहीये तात्पुरता आहे कामापुरता हा सोंग कुठपर्यंत कार्यपूर्ती होईपर्यंत कार्य पूर्ण झालं की सोंग संपलं नाटकामध्ये जे सोंग असतं ते काही कार्यापुरतं असतं तसं संतांनी धारण केलेलं आहे कर्माच्या संबंधाने संत या भूतलावरती आलेले नाहीत कारण आरंभालाच आपण थोडासा विचार त्याचा केला की त्यांच्या जीवनामध्ये अज्ञानच नाही आहे अज्ञान असेल तर तादात्म्य निर्माण होतं तादात्म्य निर्माण झालं की माणसाला कर्म करावं लागतं किंबहुना त्याच्यातून पाप पुण्य निर्माण होतं हा काही भाव संतांच्या जीवनामध्ये नाहीये बरं का केवळ जगाचं कार्य करायचं आहे आणि जगाचं कार्य करण्याकरता ती मंडळी या भूतलावरती अवतीर्ण झाली अवतार तुम्हा धराया कारण म्हणून अवतार शब्दाची व्याख्या करतानाच असं वर्णन केलेलं आहे अवतार म्हणजे अवतरती अवतरती म्हणजे वरून खाली येते वरून खालून येते म्हणजे पारमार्थिक सत्तेतून व्यावहारिक सत्तेत येणं पारमार्थिक सत्तेतून व्यावहारिक सत्तेत यावं लागतं का व्यावहारिक सत्तेत आल्याशिवाय कार्य करता येत नाही केवळ पारमार्थिक सत्तेमध्ये राहून कार्य करता येत नाही सत्ता व्यावहारिक असावी लागते म्हणून पारमार्थिक सत्तेमध्ये राहणारे संत पारमार्थिक सत्ता म्हणजे अबाधित स्वरूपाची सत्ता आहे किंबहुना सत्ता एकच आहे बाकीच्या मानलेल्या आहेत बाकीच्या मानलेल्या आहेत एकच सत्ता आहे आणि त्या सत्तेमध्ये राहणारे तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस शिवू सदा अशा अवस्थेमध्ये राहणारे पण ते जगाचा उद्धार करण्याकरता आले शिवी तो हा रस वाटी तो आणि का घ्या रे होऊ नका रानवरी देण्याकरता आले बर का तृप्तच आहे त्यांना काय मिळवावं लागलं नाही मग हे कार्य करण्याकरता आले म्हणजे नेमकं काय केलं उद्धराया जन जड जीवा जड जीवांचा उद्धार करणं म्हणजे अधपतन त्या जीवाचं होत चाललेलं आहे त्या अधपतनापासून त्या जीवाला रोखणं अधोगतीला चाललेल्या जीवाला सद्गतीला नेणं त्याला उद्धार म्हणतात बरं कठीण आहे सोपं नाही आहे कारण उद्धाराचं कार्य फक्त संतांनी करावं
आणि अधोगतीला चाललेल्या जीवाला त्याला ऊर्ध्वगती गतीला न्यायचा आहे. आम्ही जर अधोगतीला चाललेल्या जीवाला जर त्याला इकडे आणण्याचा प्रयत्न केला तर तोच आपल्याला घेऊन जाण्याची शक्यता आहे. जो विहिरीमध्ये बुडतोय त्याला जर काढा गेला तर काढणाऱ्याला ते ओढतय बरं का, काढणाऱ्याला ते खाली ओढतय. पण बरीच लोक बुडणाऱ्याला काढण्याच्या भानगडीत पडत नाही. पट्टीचा पोहणारा असेल तर उडी मारतो, किंवा जी काढणारी माणसं असतात ती कशी असतात तुम्ही पहा ना. त्याच्याकरता बोट असते, त्याच्याकरता तो ऑक्सिजन असतो. तो बुडाला तरी त्याला बुडण्याकरता याला काहीतरी मदत व्यवस्था केलेली असते. म्हणजे एखादा बुडच नसणाऱ्या जीवाला वाचवण्याकरता वाचवणं फार कठीण आहे, लक्षात ठेवा. म्हणून अखिल विश्वामध्ये जे जीव आहेत त्या जीवाचा उद्धार करायचा म्हणजे अधोगतीला चाललेल्या जीवाला बरं का. उद्धराया जन जड जीवा, जड शब्द वापरलाय. जड म्हणजे ज्याची बुद्धी मंद आहे. जड म्हणजे वजनदार नव्हे, जो विषयासक्त आहे. ज्ञानेश्वरीमध्ये याचा विस्तार वजनदार शब्दाने अलंकारिक भाषेत माझी आता म्हणता देखे थडीचा पंडसुद्धा पोहणारा येता काशीजी. हो, कोण काढतो? पोहणारा येता काशीजी. बरोबर आहे की. आता आता सांगा की मग तसा पोहणारा असेल तर तो काढेल. मासे पोहणारे कोण आहेत? संत आहेत ना. शब्दांचं वजन केवढं आहे? हो, वजन तर फार आहेच हो. पोहणारा येता काशीजी. जो पोहणार आहे देखे थडीचा पंडसुद्धा. हो, हा म्हणता मी बुडलो म्हणतोय कानावर आवाज आल्याबरोबर तो तर सारखं लावील. होणारा जो काशीचा आहे का उडी मारील अशी समाजाला तारण्यासाठी ज्याने उडी मारली ते संत. उद्धराया जन जड जीवा ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. उद्धरायाले दीन जना. आणि अशा जड जीवांचा उद्धार करण्याकरता त्यांनी इथं शब्द वापरला आहे, जड जीवा. जे अनधिकारी आहेत, अधिकाऱ्याचा उद्धार करणं सोपं आहे. अधिकाऱ्याचा उद्धार करणं सोपं आहे, पण अनधिकाऱ्याचा उद्धार करणं फार अवघड आहे. मग अनधिकाऱ्याचा उद्धार करायचं म्हणजे काय? अनधिकाऱ्याचा उद्धार करण्या हो, अनधिकारीच आहे. मग अनधिकाऱ्याचा उद्धार करायचा म्हणजे का? अनधिकाऱ्याला अधिकारावरती आणायचंय. आणि त्या अनधिकाऱ्याला अधिकारावरती आणण्याकरता संतांनी केलेलं कार्य, काय कार्य केलं? वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा. हे कार्य किती कठीण आहे महाराज म्हणतात. त्याच्याकरता दृष्टांत देतात. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा. बोला. पण आहे ना महाराज. बाप कृपावंत
अवतार तुम्हा कराया कारण अवतार तुम्हा कराया अवतार तुम्हा कराया कारण अवतार तुम्हा कराया कारण अवतार तुम्हा कराया अवतार तुम्हा कराया कारण अवतार तुम्हा कराया
अवतार अवतार तुमा धराया अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा अवतार तुमा धराया करने अवतार उद्धरायाजन जड जीवाचा उद्धार करण्याकरता संत या भूतलावरती अवतीर्ण होऊन या जगताविषयी धारण केलेली भूमिका आहे. तुम्ही संत माय बाप या भावनेतून जगत उद्धाराचं कार्य करत असताना
उद्धार करायचा म्हटलं की साधनाचा विचार आहे बरं का. साधना वाचून उद्धार होणं शक्य नाही. त्या साधनाची यादी दिली. वाढावया सुख, भक्ती, भाव, धर्म, कुळाचार, नाम विठोबाचे या साधनाचा अंगीकार. या साधनेमध्ये जीवाला संत प्रवृत्त करतात. एखाद्याच्या जीवनामध्ये ती प्रवृत्ती नसेल तर प्रवृत्त करणं, आणि एखाद्याच्या जीवनामध्ये असेल तर त्याची वृद्धी करणं. जसा ज्याचा अधिकार आहे त्या अधिकाराप्रमाणे त्याला तो साधनाचा विचार मांडलेला आहे. आणि हे साधन समाजाला सांगण्याकरता सांगून माणसं करत नाहीत बरं. त्या साधनात प्रवृत्त करण्याकरता संतांना ते स्वतः साधन स्वीकारावं लागतं. ज्ञानोबाराय पंढरपूरला का गेले? लोक पंढरपूरला जावेत म्हणून. समाजाला संतांनी सांगितलं नाही पंढरीशी जारे आल्यानो संसारा. कधी सांगितलं? स्वतः गेले आणि मग सांगितलं. कधी कधी साधन समाजाला सांगत असताना त्या साधनाचा स्वीकार संतांनी केला बर का, समाजाकरता केला एक, आणि दुसरा जीवनमुक्तीचं सुख भोगण्याकरता केला. इथं जो विचार मांडलेला आहे आज या जीवाचा उद्धार होण्याकरता ते साधन स्वीकारलं. ते साधन समाजाला सांगण्याकरता, त्या साधनामध्ये प्रवृत्त करण्याकरता संतांनी त्याच्याकरता फार प्रयत्न केला बरं. कष्ट आहे, कारण एखाद्याला साधनेमध्ये प्रवृत्त करणं, त्याच्याकडून ती साधना करून घेणं त्याच्याकरता कष्ट आहे. आणि ते कष्ट संतांनी समाजाकरता केलं व केले. कारण माय बाप मुलाकरता कष्ट करतात. स्वतःच्या जीवनाकरता फार कष्ट करावं लागत नाही. आपलं पोट किती आहे? इथं बरं आहे. इथं पोटाकरता फार लागत नाही बरं. फार अलीकडे तर लागत नाही का, सरकारनेच व्यवस्था केलेली आहे रेशनच्या रूपाने. पोट भरण्याकरता फार प्रयत्न करावा लागत नाही स्वतःच, पण कुटुंबाचं पोट भरण्याकरता फार प्रयत्न करावा लागतो बरं का. फार प्रयत्न करावा लागतो. तसं संतांनी या समाजाला साधनेमध्ये प्रवृत्त करण्याकरता केलेले कष्ट आहेत. कसे कष्ट आहेत? महाराज म्हणतात तो चंदन आहे. त्या चंदनाच्या ठिकाणी अनेक गुण आहेत. त्या चंदनाच्या ठिकाणी सुगंध आहे. चंदनाच्या ठिकाणी शीतलता आहे. मग चंदनाच्या ठिकाणी असलेली शीतलता ती आपल्याला यावी असं जर वाटत असेल तर ते चंदन काय करावं लागतो? उगळावा लागतो. चंदन उगळायचा म्हणजे तो चंदन झिजावा लागतो. उगळून उगळून तो झिजतो, आणि झिजल्यानंतर त्या चंदनाचा लेप जर दुसऱ्याला लावला तर त्याच्या जीवनामध्ये शीतलता प्राप्त होते. दुसऱ्याच्या जीवनाला शीतलता प्राप्त होण्याकरता चंदन झिजतो. तैसे तुम्ही जगे संत जन. त्या साधनामध्ये प्रवृत्त करण्याकरता संतांना झिजावं लागलं. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन. या जगामध्ये संतांनी समाजाकरता केलेले कष्ट आहेत. संत समाजाकरता झिजले, स्वतः करता झिजले नाही. गरजच नव्हती का, त्यांचं जीवनच समाजाकरता आहे. म्हणून त्या संतांनी हे केलेलं कार्य आहे, आणि ते केलेलं कार्य अवतार म्हणून केलेलं कार्य आहे. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली. मी संत माय बाप कृपावंत काय